नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सराफ व्यावसायिकाचे 4 किलो सोने लंपास. आटपाडी येथील सराफ व्यावसायिकाची 4.5 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने तयार करून आणण्याच्या बहाण्याने जवळपास 3 किलो 985 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोनं घेऊन गेलेल्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास विलास कदम वय वर्ष 43 राहणार कौठुडी तालुका आटपाडी यांनी फिर्याद दिली आहे. कदम हे शेती व सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे आटपाडी येथे मेमर्स साहिल ज्वेलर्स अँड बुलियन नावाचे दुकान आहे. फिर्यादी कदम यांनी सोमनाथ अंबादास फाटे व बालाजी रामदास फाटे राहणार गारटी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांना आपल्या दुकानात कामावर ठेवले होते. 29 मे 2026 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास कोलकाता येथून दागिने तयार करून आणण्यासाठी कदम यांनी त्यांच्याकडे 3 किलो 985 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोने सुपूर्द केले होते. अंदाजे किंमत 4.5 ते 5 कोटी रुपये आहे. या प्रवासासाठी संशयित प्रकाश भारत चव्हाण राहणार गारटी तालुका पंढरपूर, बाळासाहेब नामदेव पुजारी राहणार सोनके तालुका पंढरपूर, शरद भीमराव पवार राहणार तिरसंगी तालुका पंढरपूर आणि अतुल गुलाबराव शिंदे राहणार पाटकुळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे देखील त्यांच्यासोबत गेले होते. मात्र सर्व संशयितांनी संगनमत करून दागिने तयार करून आणले नाहीत. तसेच मूळ सोनेही परत न करता पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. 24 जून रोजी गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.